30 यार्ड सर्कल कव्हर केल्यानंतर दुसरा इथे मात्र गफलत झाले दोन्ही गाड्या एकाच रस्त्यावर आलेल्या पाहायला मिळाल्यात दोन्ही ट्रेन एकाच ट्रॅकवर इथे पंच इशारा करतील यष्टीरक्षकाच्याकडून थोडीशी चुकी झाली आणि त्या चुकीचा फायदा उचलत असताना प्रितेश पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळालंय 2 धावा इथे रनिंग एक धावा परतले अगदी मध्यापर्यंत दोन्हीही फलंदाज येऊन थांबले आणि अक्षरशः त्यांनी आशा सोडून दिल्या होत्या की आता आपण पोचू न पोचू चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत आला त्यांनी चुकी केली तर नंतर एक धाव पूर्ण पुन्हा एकदा आदळून टाकलेला चेंडू आखूड टप्प्याने नो मॅन्स लँड कोणी क्षेत्ररक्षक नाहीये डीप मधून क्षेत्ररक्षक धावत होते फेकी करेल उचलेल तोपर्यंत 2 धावा पुनश्च एकदा प्रितेशने काढल्यात धावून धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20 या आकड्यांवर खूप चांगली धावसंख्या आतापर्यंत जमलेली पाहायला मिळतोय पहिले षटक 6 धावांचं आलं जयेशने 2 महत्त्वपूर्ण विकेट रुपेश बाद झाला ललित म्हात्रे लल्ला तो सुद्धा बाद झाला पहिल्या षटकामध्ये 14 धावा द्वितीय षटकामध्ये आल्यात यामध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला दोघांमधला ताळमेळ मध्ये काही अंशी चुकताना आपल्याला पाहायला मिळाला आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार सुद्धा पाहायला मिळाला सुंदर असं एक हे खेळ आपल्याला वादळ क्लब शहाबाज या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय वादळ क्लब शहाबाज म्हटलं की वादळी खेळी झंझावात वादळ आणि तोच वादळ पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र पुन्हा एकदा आपल्या या मैदानाच्या दिशेला सूर्या रोशनीचं मैदान चिखली गावचं आणि तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात मान्यवर मंडळी इकडे मात्र येत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतील शेवटचा दिवस आहे आणि सुपर 8चे सामने आपल्याला इथे रंगताना दिसतील 8 सामने टोटल 7 सामने शिल्लक असतील तर त्यांसाठी एक सुवर्ण संधी नक्कीच असेल प्रत्येकांसाठी सीमारेषेच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक झेल घेईल त्यासाठी तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राइज राजाबाई केनी यांच्या माध्यमातून असणार आहे आता नाही जेव्हा असेल तेव्हा मी सांगेल सुपर 8चे सामने चालू झाल्यानंतर आता 3 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत सुपर 8चे सामने चालू झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे पुन्हा एकदा आपल्याला 200 रुपयांचं कॅश प्राइज सीमारेषे बाहेर झेल घेतली की तुम्हाला मिळणार आहे राजाबाई केनी आपल्या या स्पर्धेचे प्रणेते राजाबाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3चे आणि त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला मिळणार आहे अजून एक सूचना आहे आणि आमंत्रण सुद्धा आहे दमदार आमदार प्रीमियर लीग आपल्या अलिबाग मुरुड मतदारसंघाचे दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात येणार आहे तरी त्या स्पर्धेचे फॉर्म हे निघालेले आहेत सुटलेले आहेत आपण ते फॉर्म त्वरित भरून घ्या आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा सहभाग नोंदवावा अशी आपण इच्छा राखितो आणि याच्यासाठी तुम्ही सहकार्य करा कारण की आपल्या विभागातील टॅलेंट सुद्धा अलिबाग तालुक्यामध्ये झळकला पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे उजव्या हाताचा फलंदाज शॉट आर्म फुल करत असताना चेंडू होतोय फ्लॅट सीमापार षटकार 6
कमबॅक असावं तर असं ते ओमने करून दाखवले. पहिला चेंडू षटकार आणि ज्याने षटकार मारला त्याला तंबूचा आसरा दुसऱ्या चेंडूवर. तिसऱ्या चेंडूवर डॉट आणि कोणाला थांबवलंय? रसिक पाटील नावाचा एक झंझावा. त्याला क्लासिक खेळी आपल्याला पाहायला मिळेल. रसिकसाठी क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर पॉइंटला त्याच पद्धतीने कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक लावले. यावेळी रसिकच्या बॅटमधून क्लासिक षटकार 6. आणि इथे रसिकच्या बॅटमधून क्लासिक षटकार पाहायला मिळाला. पुढला चेंडू लोअर फुलटॉस होता, त्याला सुद्धा वन बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावांचा चौकार. त्याले 2 चेंडूचा सामना करत असताना त्याने मागच्या 2 चेंडूमध्ये एक षटकार आणि चौकार मारलाय. 3 चेंडू खेळलाय. शेवटचा चेंडू असेल ओमच्या गोलंदाजीमधला. हा चौकार एक क्लासिक फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑन क्षेत्र त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा फटका. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक ठेवले. कव्हर पूर्णपणे मोकळे आहे. पुन्हा एकदा आदळून टाकलेला चेंडू पंचांचा सिग्नल येणार आहे आपल्यापर्यंत. अवांतर वाईटच्या स्वरूपातून खूपच उंच उडाला. आपटण्याचा प्रयत्न केला होता आणि खूपच उंच उडाला चेंडू. यासाठी अवांतर धाव. पुन्हा एकदा उंचावरून यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतलाय जाईल. रसिकचा संपलाय. ओ ओ ओ नो होता. थर्ड अंपायरकडे हा निर्णय सुपूर्द केलेला आहे रेफरन्ससाठी. आणि आपण हे टी शर्ट पाहतो रंगारंगी. पहिल्या दिवसापासून मी या टी शर्टची खूपच तारीफ करत आलोय. खूप मस्त रंग आहेत आणि त्याचं क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. प्रिंटिंग सुद्धा खूप छान आहे. असे टी शर्ट ज्यांनी आम्हाला इथे बनवले म्हात्रे स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा रमेशजी म्हात्रे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपण आसनस्थ व्हायचे आहेत. आमच्या स्पर्धेमध्ये खूप स्वागत. 37 धावसंख्या झालेली आहे. बीमर चेक केला जाणार. यावेळी आपल्याला तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द केलेला आहे. आपल्यापर्यंत थोड्याच वेळात त्यांचा निर्णय कळणार. इथे पाहतोय आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा उपयोग त्याचा वापर का करण्यात येऊ नये. नक्कीच करावा आणि तोच वापर आपण इथे करताना पाहतोय. श्री साई लाईव्ह त्यांनी जे काही मोमेंट्स कॅप्चर केलेले आहेत त्या मोमेंट्स पुन्हा एकदा पाहण्यात येतील. रिप्ले पाहण्यात येतील आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्याला जो काही निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत सुपूर्द करण्यात येईल. थोड्याशा प्रतीक्षेत आहेत दोन्ही संघ. महत्त्वाचा चेंडू असेल कारण की या चेंडूवर झेल घेतली होती. जर हा नो नसला तर सामन्यात ते समीकरण पलटताना दिसणार आहे. नो असलं तर अजून एक चेंडू येईल. धावा येतील. खूप काही बदल या सामन्यामध्ये होत असताना दिसणार आहे. प्रेक्षक मात्र यावेळी येताना दिसतात आणि हा नो चेंडू आहे. पंचांचा सिग्नल बीमर पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. पंच धावा किती झालेल्या आहेत? 1 धाव. 2 धावल्यात. ओके. वन प्लस वन
1+1 2 धावा आलेल्या आहेत. +1 अशा 2 धावांचे ॲडिशन. नो चेंडू त्याच्या कारणानं पुढला चेंडू असेल फ्री हिटचा फटका. क्षेत्ररक्षण हलवता येणार नाहीये. आधीच्या चेंडूवर जे क्षेत्ररक्षण होतं तेच ठेवण्यात येतील. यावेळी फ्री हिटचा चेंडू होता, बाहेरून टाकण्याचा प्रयत्न ऑफ एसटीच्या 12चा बाहेर. इथे सुद्धा एक धाव उपस्थित झालेले आहेत. आमच्या इथे पेन खारडोंबी इथून आमच्या सहसमालोचक कल्पेशजी ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा स्वागत. तसेच आमच्या गावचे बिपिन कोटेकर यांचं सुद्धा इथे आगमन झालं, त्यांचं सुद्धा स्वागत. आणि हा मात्र षटकार 6 धावा. इथे आपण रंगारंग टी शर्ट पाहतोय, त्या म्हात्रे स्पोर्टचे रमेशजी म्हात्रे, त्यांचा इथे आदरपूर्वक सत्कार करण्यात येणार आहे. मी विनंती करतो की आदरणीय निलकर साहेबांना, विकासजी निलकर, की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. एक मायेची शाळ आणि त्याच पद्धतीने आपल्या या स्पर्धेचं आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर करण्यात येत आहे. खूप स्वागत. राजाबाई प्रीमियर लीग असं सहकार्य तुमचं सुद्धा असू द्या आमच्या या स्पर्धेसाठी. मस्त पॅटर्न आम्हाला त्यांनी दिलेला आहे या टी शर्टमधून, चांगली क्वालिटी त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. खूप स्वागत. पुन्हा एकदा 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 नंतर टोटल धावा बनलेल्या आहेत ते 46. 60 धावा म्हटलं होतं वादळ क्लब शाबाज बनवणार, त्या दिशेने मात्र त्यांचं वाटचाल जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक अर्थातच 6 चेंडू त्यांचा टार्गेट असेल. कमीत कमी 15 धावा या 6 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत आणि त्या बनवण्यासाठी तो प्रयत्न करतील. रसिक पाटील स्वतःला खाली ठेवलं, मिडल ऑर्डरला आले आज आणि इथे खेळत असताना दिसतं स्ट्राईकच्या एंडकडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आदळून टाकलाय. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, स्पर्श नाही बॅटवर आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा. हा चेंडू मात्र डॉट. शांत ठेवले रसिकचा एक झंझावात. गोलंदाज धीरज यावेळी चांगला फटका आहे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करेल तत्पूर्वी 2 धावा धावफलकावर वाढत असताना पाहायला मिळणार आहेत. नेक्स्ट मॅच असेल महेंद्र वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये सचिन साळुंगे प्रतिष्ठान. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थिती दाखवायची आहे. थोड्याच वेळात नाणेफेकीचा कौल आपल्या टॉस बॉक्समध्ये होईल. महेंद्र वॉरियर्स सचिन साळुंके प्रतिष्ठान. यावेळी हवेचा राजमार्ग घेत असताना उंचावरून फटका आहे. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय, जज करतोय आणि ही झेल मात्र सोडतोय. महत्वाच्या क्षणी महत्वाचा विकेट मिळू शकला असता, परंतु या क्षणी आपल्याला पाहायला मिळतोय की झेल सुटले. 2 धावांची ॲडिशन, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 50 ऑन अ बोर्ड. हाफ सेंचुरी वादळ क्लब शहाबादचे पाहायला मिळते. 60चा टार्गेट त्यांनी टॉस बॉक्समध्ये आपल्याला सांगितलं होता रसिक पाटील यांनी की 60 धावा आम्ही नक्कीच बनवणार आहोत आणि त्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळते. धीरज दुसऱ्या बाजूने MIDC एंडकडून पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस दिलाय, समोरला टोळवलाय. चेंडूच्या मागे यावेळी क्षेत्ररक्षक चुकी होतोय. इथे सुद्धा खूपच चेंडू खाली राहिलाय. लॉंग ऑन क्षेत्रामधून धावत येत असताना अशा प्रकारचं झेल टिपणं खूपच कठीण असतं, कारण की विशिष्ट पद्धतीने डाईव्ह मारून हा चेंडू झेलावा लागतो. ती मात्र तंत्रांची कमी या क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे पुन्हा एकदा जीवदान, बॅक टू बॅक 2 जीवदान पाहायला मिळतात. रसिक पाटील यासाठीचे 2 धावांचे ॲडिशन अजून पुन्हा होत असताना 52 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल, व्हॉट अ क्लासिक फटका. हा चेंडू येते थेट हातात. इथून सुद्धा चुकी चुकी चुकी. लगातार 3 जीवदान, 3 चेंडूमध्ये 3 झेल मात्र सोडलेले आहेत रसिकच्या आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवर 2-2 धावांचे ॲडिशन इथे होत असताना दिसते.